गोलकडे सर, सचिन सर आणि त्यांनी जे गोव्याचे फोटो पाठवले तर ते फोटो बघून मनामध्ये असं होत होतं की आपण खूप चांगलं म्हणजे अपॉर्च्युनिटी नाही का मिस केली हे मनामध्ये फील होत होतं. कारण की जे बघून फोटोमध्ये बघून इतकं मनामधून म्हणजे गर्व महसूस होत होता की तिथं गेल्यानंतर तर. आणि रियालिटीमध्ये सांगायचं म्हटलं तर असे जे सरांनी फोटो टाकलेत ना ते मी TV शोमध्ये बघितले आहे. ठीक आहे, त्याच प्रकारचा शो होता आणि ते मला म्हणजे सर जाणवते का अशा प्रकारचा प्रोग्राम होता ते मला माहिती होतं. आणि जेव्हा बघितली मी म्हटलं तर हे तर खरोखर TV शो झाला आणि खूप चांगल्या प्रकारे TV शो होते आणि ते मिस केलं आम्ही. शर्मन जोशी सरांच्या हाती अवॉर्ड मिळाला. प्रत्येकाची किस्मत नसते की तिथपर्यंत जावं आणि आपले जे ॲक्टर आहेत जे फिल्म इंडस्ट्रीचे ते आपल्याला अवॉर्ड देतील. पण सरांना ते म्हटलं सरांना बिग कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सरांची मेहनत आहे. आम्ही तर फक्त सपोर्ट केला थोडाफारच, कारण की सर्वात जास्त सपोर्ट सर स्वतः खंबीर आहेत. त्यांना जास्त करून तरी पण आम्हाला इतकं सपोर्ट करतात की तुमचंच काय झालं त्यासाठी खूप खूप धन्यवाद म्हणते मी सरांना. आणि सुरुवातीपासून आम्हाला इतकं चांगल्या पद्धतीने सुरू झालं आहे आणि आम्हाला अपेक्षा नव्हती तर म्हणे तुम्हाला तुमची देतो, तुम्हाला तुमची खुर्ची देतो. मला म्हणजे वाटत होतं किंवा देणार पण नाही पण देणार, पण आता तर खरंच जे बोलतात ते करतात. त्यासाठी आहे आपली फॅमिली त्याच्याचकडे फोकस करा, आपला बिझनेस नक्की पुढे जाईल. थँक्यू. सर्वांना जय वाय. आणि आपल्या बँकेचे CEO रमेशकुमार गोडकुड सर आणि डायरेक्टर सचिन सर, सर्वात आधी त्यांना बिग कॉंग्रॅच्युलेशन. आणि ऑल एरिया मॅनेजर यांना सुद्धा माझ्याकडून सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि ऑल व्हिडिओ आणि एम्प्लॉईज आपले एरियाचे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि मी एवढं चांगलं तरी एक्सपेक्ट पण नव्हतं केली की माझं एवढं चांगलं स्वागत येईल. मी समोर बसतील माझ्या फर्स्ट टाईमला मी समोर बसतोय. आणि जी सरांनी मला एरियाची चेअर दिली ती चांगल्या प्रमाणे हँडल करायची पूर्णपणे प्रयत्न करेल. आणि सर्वांना वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन आणि थँक्यू. सॉरी. सर्वांना जय योगायरे. जोरात मला जय योगायरे. सुंदर आनंदाचा दिवस आहे आणि एकदम हळू आवाज. जय योगायरे सर्वांना. गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. सर्वात आधी परमेश्वराला धन्यवाद, कारण त्याच्या योजनेमुळे सरांच्याही लाईफमध्ये हा दिवस आला आणि आपल्या सर्वांच्या लाईफमध्ये. कारण योगायरेसोबत जुळलेला प्रत्येक व्यक्ती हा अवॉर्डच्या अप्रिशिएट करण्यासारखा आहे असं मला वाटते. मग तो जुना जुळलेला असो की नवीन असो. कारण मिलिटरीचे जे लोक राहतात त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट अशी असते की 10 लोक असेल आणि एक पार्लेजीचं बिस्किट असेल तर ते सर्वांशी शेअर करून ते खातात. मग ते कितीही लोक असतो थोडं एक थोडासा तुकडा जरी आला तरी त्यांना शेअर करायला लागतं. हा मिलिटरीचा रूल आहे आणि त्याच्यानुसार ते त्यांना करावं लागतं. तर सरांचंही तसंच आहे. त्यांना कुठलाही आनंद असो, तो छोटा असो की मोठा असो, ते प्रत्येक योगा इंग्लिशशी जुळलेल्या मेंबर्सशी ते शेअर करतात. बरोबर. तर याच्यावर सरांसाठी टाळ्या होऊ द्या. मला असं होतं आधी की मला थोडंसं काही बँकेबद्दल सांगायचं होतं, सरांबद्दल सांगायचं होतं. पण सर आणि मी नेहमीच म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे सरांचे एफर्ट्स आणि प्रत्येक एम्प्लॉयचे एफर्ट्स सगळ्यांनाच माहिती आहे की आज हा दिवस आपण का बरं बघू शकलो. आणि खरं म्हणजे सगळ्यात जास्त क्रेडिट ते सरांनाच जात आहे. कारण त्याच्यामध्ये एक पॉवर होतं की आपण सगळ्यांना एक मुठीमध्ये त्यांनी बंद करून ठेवले आहे ना. आणि जेव्हा मुठीमध्ये बंद कोटीची वस्तू तर ती जेव्हा उघडते तेव्हा सगळ्यांचा पॉवर आपल्याला दिसून येतो. आणि या मुठीसाठी जर आपण हे 4
बोटं जर केलं तर आपल्या तितका जोर लागणार नाही किंवा 3ही बोटं केलं तरी जोर लागणार नाही. हे जेव्हा आपण बंद करू तेव्हा सर्वांचा तो जोर लागेल प्रत्येक कामामध्ये, फक्तच बिझनेसच नाही. तर मला असं वाटतं की हे मोठी जे आहे ते सर आहेत आणि हे जे आपण जे बोटं आहोत ते आपण आहोत है ना. तर खरंच आपण एका मुठीप्रमाणे सरांनी आपल्याला जपून ठेवलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती नवीन जोडणाराही असो त्याने एका मुठीप्रमाणेच आपल्याला जोडून काम करायचं आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट, सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सर्वात आधी परमेश्वराला खूप खूप धन्यवाद. I would like to request Dr. sir to congratulate कधी विचार करता गेला काहीतरी लोकांनी बघितलं नव्हतं तसा दिवस आला. कारण आज मला आज आयुष्यात पहिली वेळ तुला भेटलं, तुला स्वागत केलं आणि सरांना दाखवूनही दिलं. आणि आता आम्हाला आमचं स्थान राखून दिलं बरोबर. आणि असं पुढे जाता केलं. खरं म्हणजे बोलण्यासारखे शब्द नाही म्हणजे सगळे बोलून चुकले तर काहीच नाही. पण आम्ही सगळ्यांचं अभिनंदन. आणि आमच्या सोबत असताना आज आम्हाला वेगळं बसवलं तर आम्ही त्याच्यासोबत येऊ का असं अशी अपेक्षा आहे आमची. say a few lines. जय यावळी. आजचा जो दिवस आपण पाहत आहोत खरोखरच खुशीचा दिवस आहे. ज्या व्यक्तीने मला लावून दिलं त्यांचे हसू पाहून आपल्याला तर बहुत काही फिलिंग झालं असेल. आजचा दिवस जो सरांनी घडवून आणला आहे. आपण थोडी सपोर्ट होता त्यांना, पण तू जे काही करते ते सर करते आहे. मी प्रथमदा बहुत साऱ्या बँकमध्ये या संस्थेमध्ये काम केलं, पण सरांनी जे बनवलं आहे ते मी कुठंच नाही पाहिलं. आणि जो विषयावर आज जे सर्व आपण जमलो आहे ते आहे अवॉर्ड. कोणत्याही बँकला, निधी कंपनीला, या संस्थेला अवॉर्ड मिळणं म्हणजे एवढं काही सोपी नसतं. आणि ते सरांनी 2 ते 3 वर्षामध्ये करून दाखवलं. सरांचं स्वप्न आहे की खरोखरच आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्व काही ठिकाणी आपली बँक पोहोचली पाहिजे. यासाठी आपल्या सर्वांचं सरांना सपोर्ट पाहिजे आहे. त्यासाठी सर नेहमी म्हणतात की आपल्याला जे करायचं आहे ते आपण सोच के जर केलं तर नक्कीच यशस्वी होता येतं. सरांचं थिंकिंग आहे की सर सोचतात आणि बोलूनही दाखवतात की आपल्याला असं करायचं आहे, नक्कीच ते होतात. माझा अनुभव आहे की सर जे बोलतात नाही का नक्कीच आपली निधी हटून एक बँक होणार आहे. एवढं काही म्हणजे काही सोपी नाही आहे, पण ते सर करतील हे मला माहित आहे. आजचा दिवस जो दाखवला परमेश्वराला मी धन्यवाद करतो. आणि सर जे सोचतात ते तसंच झालं पाहिजे एवढं बोलून माझे 2 शब्द
जय वैरे सर्वांना. कशात सर्व खुशाल? आम्ही पण खूप खुश आहे ना. सर्वजण खुश राहिले तर है ना. कसं निर्माण होते वातावरण? हरियाली है ना. खुश आहे म्हणजे बहार आहे है ना. खूप आनंद होत आहे. परमेश्वराला सर्वप्रथम मी धन्यवाद करतो की परमेश्वरानं मला खूप सहायता केली, मदत केली आणि इथून येण्यास सहायता केली. आणि बेस्ट परमेश्वरानंतर मी खरंच धन्यवाद देऊ इच्छितो आपल्या यहोवाईरे बँकेचे डायरेक्टर अँड CEO सर मिस्टर रमेश बोरकुटे सर. आपल्या जीवनामध्ये त्यांचं खूप मार्गदर्शन आहे आणि त्यांनीच ओळखलं, इथपर्यंत आणलं, म्हणून त्यांचा पण खूप खूप धन्यवाद. कारण त्यांच्याकडून खूप शिकायला भेटलं. कारण त्यांनी एकच शिकवलं, त्यांनी पण सांगितलं मी एकदाच नोकरी केली आणि त्याच्यानंतर फील्डमध्ये काम केलं बिझनेस. आणि त्यांनी जेव्हा आले माझ्याजवळ तेव्हा मी पण नोकरी करत होतो, एक कॉन्क्रीट प्लांटवर होतो. पण मी स्वतः म्हणायचो की मी बँकेत आणि मला काहीच येत नाही, पण त्यांनी वळवत नेले. कारण की आपल्याला ऑब्झर्वेशन येणं आवश्यक आहे. फील्डमध्ये आपण काम करतो, व्यक्तीला आपल्याला पहिलं परखणं आवश्यक आहे. कोण काय करू शकतो, किती काय काम करू शकतो आणि नंतर त्याला पॉलिश करणं पण आवश्यक आहे. नाही तर त्याला बोलून सोडून दिलं तर तो समोर वाढणार नाही, आहे की नाही. तसंच केलं त्यांनी, सोबत घेतलं आणि आजपर्यंत मला शिकवतच आहे आणि मी शिकतच आहे ना. नॉलेज त्याचं एक वय नसते किंवा काही नसतो. ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याच्याकडून आपल्याला शिकून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डाश मिळेल, रागवलं जाईल आणि कारण पण आपल्याला खूप नॉलेज मिळेल, खासकर फील्डवर. म्हणून आपल्याकडे प्राधान्य फील्डवर्कला आधी आहे, ऑफिसमध्ये येण्यास. कारण प्लॅटफॉर्म प्रत्येकाला मिळत नाही. जसं आज मिळाला, आज यहोवाईरेला मेक इन इंडिया अवॉर्ड मिळाला आणि आपल्याला तर महाराष्ट्रामध्ये नंबर 1 मध्ये आपली निधी आहे. खूप साऱ्या कंपन्या येत आहे, खूप साऱ्या कंपन्या लॉस होत आहे. मला 200 क्लायंटसाठी फक्त 6 महिन्यामध्ये 200 क्लायंटसाठी फक्त 17 निधी बंद पडल्या होत्या, तुम्हाला सांगितलं. पण आज आपल्या बँकेनं 3 वर्षामध्ये 6,000 क्लायंट बनवले है ना. 3 वर्ष अजून कंप्लीट व्हायचंच आहे, पण आपल्याकडे मेक इन इंडियाचा अवॉर्ड आहे की नाही. ही म्हणजे खूप गर्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी पण परमेश्वराला धन्यवाद करतो आणि आपल्या CEO सरांना धन्यवाद करतो आणि प्रत्येक जो आपला कर्मचारी आहे, मोठ्या अधिकाऱ्यापासून तर खालच्या आपल्या पिऊनपर्यंत प्रत्येकाचा धन्यवाद करते. कारण आज खालतून वरतोवरी सर्वजण मेहनत नसते केले तर आज आपली बँक अशी दिसली नसती, आहे की नाही. कशी दिसते आपली बँक? कशी दिसते है ना. ब्राईट, बिलकुल पॉश, शुद्ध, साफसुथरी, आहे की नाही. तर मग या साफसुथऱ्या जागेमध्ये आपल्याला साफसुथरं करावं लागेल है ना. आणि आपण मनानं पण साफसुथरं करावं, आहे की नाही. ह्या सर्व गोष्टीसाठी मी विशेष धन्यवाद करतो आणि विशेष सर्वांच्या सहभागितेसाठी, अवॉर्ड भेटण्यासाठी मी धन्यवाद करतो है ना. आणि हे छोटेसे शब्द, 2 शब्द बोलून मी माझे भाषण समाप्त करतो. बहुत सुंदर है ना, अति सुंदर है, बहुत बेस्ट है ना, बहुत बेहतरीन लगता है. कोई अवार्ड मिलता है या कोई हमें गिफ्ट देता है. मैंने अपने अधिकारी को वैल्यू बताया है कि ये कितने का होगा शायद. हाँ, कितने का होगा ये? कितने में बनता है? 4 फोटोग्राफर है ना, 1000 रुपये में काम करना है ना.
मतलब 1000 रुपये में हमें काम तमाम कर दिया हुआ है, ठीक है। लेकिन 1000 रुपये का ये लेने के लिए हम कहाँ गए, गोवा गए, बना कितने पे 1000 रुपये, लेकिन वैल्यू कितनी है उसकी, वैल्यू कितनी है उसकी, करोड़ों में वैल्यू दी जाता है। यानी ये बनने में वो उतना वैल्यू नहीं है, लेकिन जब वो हाथ में जब आता है, जो अवार्ड मिलता है, जो बख्शिश किसी को मिलता है, जो वो हाथ में आता है, तब उसकी वैल्यू बढ़ती है। नहीं क्या, मडकं बनवणारा कुंभार मडकं बनवून ठेवून देतो, पण जेव्हा मडक्यातलं थंड पाणी पितो त्याच्या अंतःकरणात किती शांती भेटेल ते जाणून घ्या. अरे थंड पाणीच मडक्यातून भेटतो ना. आता फ्रीज लागले आहे, पहिलं फ्रीज होते का नव्हते फ्रीज. कुंभार मडकं बनवलं, त्यांना आम्हाला 10 रुपयाला 5 रुपयाला विकलं, पण त्याच्या अंदरच पाणी पिणारा व्यक्ती शांती होतो. उन्हाळ्यात जर तो त्या थंड्या पाण्याच्या मडक्यातल्या त्या मडक्यातलं पाणी पित होता, तेव्हा त्याच्या अंतःकरणाला शांती लागत होती, म्हणजे आनंद सुकून मिळत होता. तसं आम्हाला हे अवॉर्ड मिळाल्यानंतर सुकून मिळालं. आणि जो भेटी मिळाला आम्हाला अवॉर्ड कोणाचा पाहिजे आता, आम्हाला परमेश्वराचा अवॉर्ड आहे. आणि तो अवॉर्ड घेण्यासाठी आम्हाला फेथफुल राहणं जरुरी आहे. सर्वात फेथफुल राहणं शिका. फेथफुल जो व्यक्ती आहे, मेहनती व्यक्ती आहे, संघर्ष करत राहतो, हार नाही म्हणत, अशा व्यक्ती प्रत्येक अवॉर्डाला तयार राहतो. तो ऑटोमॅटिक अवॉर्ड येतो त्याच्यापाशी, चालून जायची जरूरत नाही. आम्ही गेलो का, मला अवॉर्ड पाहिजे, मला अवॉर्ड द्या, आणि गेले, तुम्ही म्हणल्यानं अवॉर्ड भेटते का, आपण म्हणल्यानं अवॉर्ड देतो का, हा मिळेल का, सर पैसे घ्या ना, पण अवॉर्ड द्या मला, मिळेल का. कामयाबी करण्यावाल्याचा अवॉर्ड कोणी रोखू पण नाही शकत, रोखू शकणार. मेहनत करण्यावाल्याचं त्याची मेहनत जर रोखली तर तो व्यक्ती काय करेल. एक समजा मानले की 1 महिना भरपूर तुम्ही मेहनत केली आणि पुढच्या महिन्यात पगारच नाही दिला, तुम्ही काय करणार, काय करणार सांगा ना, काय करणार. सर पेमेंट पाहिजे, का उचलायची ताकद आहे त्याच्याजवळ, हे बॉटल का उचलली त्याची बॉटल, कडी मेहनत केली त्यानं, कडी मेहनत केली, मेहनत करून जर त्याचं प्रतिफळ नाही भेटलं तर तो मला मारणार नाही की मी नाही दिला पगार. मग आपण जर मेहनत केली, त्याचं जर आम्हाला प्रतिफळ नाही भेटलं तर आपल्याला कसं वाटतो, आणि मेहनत नाही करत तर माणसाला काय वाटतं, मागच्या कोणत्या जाऊन ठीक आहे. तर मेहनत करते त्याला हर्ष वाटतो की मला काय नाही काही भेटणार आज, मी जर आज गेलो नाही. म्हणून आम्ही आज 6 महिन्याच्या कालावधीच्या जो अवॉर्ड ठेवलेले आहे, प्रत्येक महिन्यात काय केलेलं आहे, आपण बिझनेस अवॉर्ड ठेवलेला आहे, बिझनेस गिफ्ट ठेवलेला आहे. आणि माझ्या अधिकाऱ्याला तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक महिन्यात चलन असू द्या की ते अवॉर्ड मला भेटलं पाहिजे. कळलं की हे अवॉर्ड दिलं त्या दिवशी मागे 500 रुपयाचं बनलं होतं, 500 रुपयाची ट्रॉफी आहे, पण ते महत्व नाही, ते बनते कितीला महत्व नाही, ते हातात येते ते महत्व आहे. म्हणून हातात घेणे शिका, हातात घेणे शिका, जेणेकरून त्याचं महत्व कळेल तुम्हाला. म्हणून सांगा ना, माझ्या जिंदगीमध्ये फर्स्ट नंबर, सेकंड नंबर नको रे बाबा, मला सेकंड नंबर कधीच नाही बघणार, मला फर्स्ट नंबर. HDFC लाईफ प्रीम, HDFC बँकमध्ये जाऊन बघायचं बुटकुटे सरांचं नाव आहे की नाही आहे फर्स्ट नंबर. आता पण काम नाही करत तरी 35,500 रुपये पगार उचलतो बँकेचा. आणि की का उचलतो मी, मेहनत करून सोडलेला आहे, मेहनत करून दिलेला आहे. जेवढं टार्गेट पाहिजे नव्हतं त्याच्या अपेक्षेच्या पलीकडे देऊन आहे. HDFC बँकवाला म्हणणार नाही की मी तुमचा पगार बंद करतो, म्हणणार की का पण त्या दिवशी बंद करेल, त्या दिवशी छातीवर जाऊन बसेल त्याच्या, ओय भाऊ पगार, पगार त्या HDFC बँकवाल्याला द्यायला लागेल. तुम्ही मेहनत केली, जो टार्गेट होती तो त्या अपेक्षेच्या पलीकडे करून ठेवलेला, महत्वाचे नाही.
काम करे या ना करे, हमें तो पगार बनता ही होगा, क्योंकि मेहनत करके बढ़े। अभी मेहनत कब करता है आदमी? मेहनत कब करता है? बॉटल का पानी अगर खत्म हो गया तो ये काम की चीज है क्या? काम की चीज है? लेकिन बॉटल में पानी भर के है तो ये काम का बॉटल, ये निकाली बॉटल होने के बाद इसको कहा जाती है निकाली बॉटल। हमने समुद्र में कितने सारे बॉटल फेंक के आए, अरे वहाँ पे महंगा बहुत पानी है, 20 रुपए की एक बॉटल, 40 रुपए। हमने एयरपोर्ट में बॉटल लिया तो इतनी बॉटल थी 65 रुपए की, 400 ले इतनी बॉटल थी 65, और काफी पिया 300 रुपए की एक कप। ऐसा मतलब मुझे लगेगी, लेकिन कब ये हो सकता है हम मेहनत करते तो इसको तकलीफ नहीं, 65 रुपए जो भी अकड़ेंगे नहीं लेने के, लेकिन अगर हम मेहनत नहीं करते और 65 रुपए की पानी पिएंगे, अरे 65 रुपए का पानी पिया वाला हैप्पी 300 रुपए की काफी, और 300 रुपए में हमारा सबका नाश्ता हो गया, 2 रुपए की पुलिहारा कर देते, 300 रुपए की काफी। लेकिन हमें कैसा प्लेन से गए ना, आगे प्लेन से गए, प्लेन में गए के बाद एयरपोर्ट में जाने के बाद हाई फाई लोग होने के बाद वहाँ पे हाई फाई कीमत, हाँ एक खाना मालूम है, एक खाने की थाली 1800 रुपए की, नहीं खाएंगे हम, हमारा पैसा नहीं है, ये पब्लिक का पैसा है, पब्लिक का पैसा हम खर्चा नहीं करेंगे हम ये, इसलिए हम तो आपको ये कहना चाहते हो कि मेहनत करना सीखो, ऑटोमेटिक आपके पास सवाल आएगा, ऑटोमेटिक आपका गिफ्ट आएगा, ऑटोमेटिक जो भी आएगा। लेकिन मेहनत करने वाले के लिए हर संभव है, चाहे वो 500 रुपये की थाली हो या 1800 रुपये की थाली हो या 300 रुपये की काफी हो, वो ले सकता है, वो ले सकता है, क्योंकि उसके पास मेहनत करके पैसा, वो खाने के लिए करता ना, खाने के लिए करता ना, खाने के लिए करता कि नहीं करता? वो खाने के लिए करता है, वो 1800 रुपये कुछ भी नहीं उसके लिए, हमने नहीं खाया ना, पता है, लेकिन 1800 रुपये थाली, वो अगर उसके पास पैसा है तो कुछ भी नहीं उसके लिए, क्योंकि उसके लिए भूख है, मत भूख, पेट में अगर भूख लगी है और पैसे भी देके पैसा नहीं खाओगे आप, तो 500 रुपये का 1000 रुपये की या 2000 की थाली होगी तो भी नहीं खाना पड़ेगा। इसलिए पैसा ये है, पैसा जिसके पास है वो हर चीज कर सकता है, इसलिए हमें मेहनत करना है। मैं इसलिए आप लोगों को पेमेंट के तौर पे नहीं रखा है, अभी भी बता रहा हूँ, आप जितनी मेहनत करोगे उतना प्रतिफल आपको मिलते जाएगा। एक्स्ट्रा इनकम है आपके पास, आप करोगे तो खाओगे, नहीं करोगे तो पिछले बार मैं अच्छा बिजनेस किया, मैं भी सहभागी हूँ आपके इसमें, मेहनत करता हूँ, मेरे को पेमेंट मिला चाहिए, कितना पेमेंट आप पिछले महीने में मिला? 1,48,000 रुपये, कितना था? कोई खर्चा किया जाकर, मेरे बीवी का 80,000 रुपये पगार है, और ऊपर से ये टीवी का भी हमको हमारे एबीसीबी से मिले, फूकट का मिला, क्या कुछ छोड़े वो साल भर में एक बार 4 जन के लिए जाने के लिए कई टूर है, सब खर्चा मिलता गवर्नमेंट से, क्यों छोड़ेंगे? ये टिकट आ जाओगे, पैसा बचा कि नहीं बचा? इसलिए हम करना है, करेंगे नहीं तो खाएंगे कहाँ से? हमें करेंगे तो हक से मांग कर सकते हैं, आप बोल ही नहीं सकते कि हमें मिला नहीं करके, इसलिए हमें उठाना है। आप जितनी मेहनत करोगे उतना आप ऊंचाई पे जाओगे, क्योंकि बोला नहीं कि पानी के अंदर, पानी बाटल के अंदर पानी भरा है तब तक ये पानी की कीमत है, मतलब ये बाटल की कीमत है, और ये पानी खाली जब हो जाता है तो बाटल किस काम की नहीं है, ये कचरे के डब्बे में बाहर फेंक देते, इधर फेंक देते, कोई काम की नहीं। इसलिए बोला नहीं, जब तक हमारे अंदर खून है, जवानी का जोश है, तब तक हम कमा सकते हैं, उसके बाद नहीं कमा सकते। इसलिए अभी से हमने कमाई करना शुरू करो, ताकि मेरे बुढ़ापे में वो कमाई काम में आए। ठीक है, हम नहीं तो मरते दम तक काम करने आए ना, बहुत सारे लोग देखे, एक मातारी को देखा मैंने, मातारी को देखते हुए तरस आ गया था, चलना भी नहीं होता, ऐसी
भी एक घर के बर्तन घासने गए, एक घर के बर्तन घासने गए, बर्तन मिलने इसलिए तो 500 रुपये महीना मिलता है उसको। फिर क्या ये भी जिंदगी कोई काम की, हाँ? क्योंकि मर गए तब तो पेट तो पालना ही है, पेट के लिए कुछ करना ही है। अब उसके लिए कोई पालने के लिए तैयार नहीं, ना कोई है ही नहीं, और उसके पास जवानी में उसने कमा के नहीं रखा, वो माता ने पहले में ऐसी बहुत बुरा लगता। इसलिए मैं आप लोगों को सुनाता हूँ, क्योंकि हमारे पास पैसा है, हमारे पास हमारी इमेज है, तो वो आखिरी तक की इमेज है। इसलिए हमें इमेज बना के रखो, और अपने युवाएं में बहुत कुछ मिलता है, ये ध्यान रखना। युवाएं कैसा है कि अपने स्वार्थ के लिए कुछ भी नहीं करता, आपके लिए हर चीज को यही है मेरा यह। और आगे बढ़ते जाएंगे ऐसे ही आप हमारे साथ रहो और अच्छे से इस लाइन को विवाह को बहुत उन्नति पे लेके चलो, हर चीज़ पे उन्नति पे चलो, चाहे आप स्टाफ हो, चाहे फील्ड वर्क हो, चाहे कर्मचारी हो, तो अधिकारी लोग हो, काम करने की कोई भी शर्म ना रखे। काम सामने आया वो करने की सोच रखिए, ऑटोमेटिक काम बढ़ती है, ऑटोमेटिक आपकी उन्नति होती जाएगी और उन्नति पे उन्नति आएगी। और यहाँ का पगार पेमेंट कभी भी कम नहीं होता है और ना कभी खत्म होता है, ये ध्यान रखना। आपने 5,000 रुपया कभी भी खत्म नहीं हुआ, आज 7,000 रुपया कभी खत्म नहीं हुआ, 11,000 रुपया कभी खत्म नहीं हुआ, 20,000 रुपया कभी खत्म नहीं हुआ। पैसा बढ़ते जाएगा, लेकिन आपका जेब का पैसा कभी खत्म नहीं होगा। ठीक है, देखिए वही बता रही थी अपेक्षा मानक जब भी सर जब से मेरी लगी ये हाथ का खत्म होता तो ये हाथ में आके रहता पैसा। ये गवाही होना चाहिए हमारे जीवन में, देखिए एक गवाही रहना चाहिए, और तब वो गवाही बनती है। इसलिए हम लोग गवाही की तो कमाता तो बहुत सारे लोग कमाए खाने में बदल। एक बार हमारी जिंदगी में इंटरव्यू भी चाहिए, जिंदगी में एंजॉय भी चाहिए, आनंद भी चाहिए, फिर तो कमाओ 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 कमाओ, ये भी नहीं रखना कभी भी, थोड़ा खुला भी रहो। इसलिए बोलता हूँ कि अपने पति पत्नी को मिल के काम करो, कोई भी मतलब मिल के रहो और मिल के कहीं पे जाया करो, ठीक है। और नेक्स्ट टाइम में हमने ये सोच रखा, आप लोगों को अभी बता रहा मैं अभी रखा, नेक्स्ट टाइम कि 26 दिसंबर को अपनी पत्नी को अपने पति को साथ में लेकर आए, ये ध्यान रखना। अपने पति को अपने पत्नी को साथ में लेकर आए, बच्चे नहीं लाएंगे तो भी चलेगा, लेकिन 12 बजे से रात के 12 बजे तक प्रोग्राम, समझ ले। ये तो सस्पेंड नहीं रखते कि बात तो 12 घंटे का प्रोग्राम है, 12 घंटे में सब कुछ होने वाला है। देखिए 12 घंटे का उस दिन पिक्चर चलेगा, वो पिक्चर में बहुत कुछ होने वाला है, तो अभी से उसके लिए प्रे करना, उसके लिए प्रार्थना करना कि ताकि अच्छा प्रोग्राम हो और मैं अपनी पत्नी के साथ अपनी पत्नी के साथ ही जाऊंगी वहाँ पे, ऐसा सोच रखो। सोच क्या है बोलेंगे हम एक छोटे से आपको बोलते बोलते गवाही मिलेगी कि हमने ये अवार्ड के लिए जाने का ओनली कुछ दिन पहले जब अवार्ड की डेट हो गए थे उस दिन ही 4 लोगों का ही मैंने बुक करके रखा था। वो वहाँ के लिए, लेकिन घूमने के लिए सभी का था, वो वहाँ के लिए 4 लोग, उसके एंट्री नहीं थी, 4 लोग बोलो तो 4 ही लोगों का था, एंट्री नहीं थी दूसरे के लिए। बहुत महंगा होता है, बहुत मतलब खाइश कर लेते और लेते, तो लेकिन 4 लोगों का ही होटल मैंने ऑलरेडी पहले ही बुक करके रखा था ढूंढा। लेकिन आप के साथ बहुत कुछ मैंने आपके लिए किया, लेकिन आप नहीं आ पाए, वो आपने मिस किया, लेकिन दोबारा कभी मिस मत करना, ये ध्यान रखना, नहीं तो फिर से वो प्रोटेक्शन कहीं जाएंगे और वहाँ से और फोटो डालेंगे। ये डालने का मतलब सुन लीजिए, आपके डालने का मतलब क्या था मेरा, कि आपको जलन आना चाहिए थी, आपको जलन होना चाहिए था कि देखो हमने मिस किया, हमने मिस किया जाना, यानी कि कभी सोचा भी नहीं था कि आप लोगों को फ्लैट से ही लेके जाने वाला था, ये भी ध्यान रखना था। एक बहाना था ट्रैवल्स का,
एक बहाना था वो ट्रैवल्स में जाने का, एक बहाना था कि हम ट्रैवल्स में जाएंगे, एक बहाना था। लेकिन आपका ऑलरेडी एरोप्लेन वाला टिकट मैंने मतलब तय कर चुके थे हमने कि हम 1 घंटे में वहाँ पहुँचने वाले थे। ये था हमारा हिंदी। लेकिन दोबारा अगर हमने बोला तो मिस नहीं करना, ये ध्यान रखना कि हाँ सर हम रेडी है, ये ध्यान रखना। अब 2 चीज में है, एरोप्लेन हो सकता है, नहीं तो ट्रेन हो सकती है। ट्रैवल्स नहीं है, ट्रेन हो सकती है, एरोप्लेन नहीं तो दूर। लेकिन 2 चीज में से जाना हमको जरूरी है और आगे चलकर बहुत कुछ सीखना भी जरूरी है। और हम अगर देश विदेश नहीं जाएंगे तो लेके क्या, ठीक है? कि मुझे एक तो हमें 2 पति को वाउचर भी मिला है, गिफ्ट वाउचर मिला है जर्मनी का 4 दिन का और 5 दिन का हॉलीडे टूर भी है जर्मनी। लेकिन वहाँ पे मैं फ्री वाउचर भी मिला और मिसेस ने निकाला था कूपन, वहाँ पे कूपन निकालने में वो उनको वो लग गया, मेरे को खाली आता है, मेरे को खाली आया, खाली गया यहाँ पे। लेकिन मिसेस ने जब बोला दूसरा वाला कूपन तो उसके वहाँ पे 4 ठिकाने, 4 इंडिया के 3 ठिकाने और एक विदेश का ठिकाना था। तो हमने जर्मनी चुन लिया है, वहाँ पे जर्मनी ठिकाना। लेकिन ऐसा कुछ होता है, हमें लक चाहिए, उसके लिए लक चाहिए, तो लक में हम सब कुछ हो सकते हैं, इसलिए लकी बनना सीखो। लकी जो बनता है व्यक्ति, कौन बनता है लकी व्यक्ति? कौन बनता है लकी व्यक्ति? जो मेहनत करता है वो लकी, उसका लक है। और जो आलसी है, बेगारी पलगावरी, कभी वो लक नहीं। और ये भूलपुरी जी की बैंक है, बोलेगा वो भी लक वाला आदमी है। वो मेरी बैंक है, बोलेगा वो लक वाला व्यक्ति है। वो बोलेगा मैं मालक हूँ इस बैंक का, वो लक वाला व्यक्ति है। इसलिए आप फिर से ये सुन रखो कि मेरी बैंक है और मेरी बैंक में काम करो, ये ध्यान रखना, ये साथ करो। और वो बहुत बहुत धन्यवाद आप लोगों का। वो आर्टिकल मिलेगा तो बिजली मिल जाएगा, फिर को बोलोगे, फिर जाने का समय भी आ चुका है। अभी आप लोगों को थोड़ा सा एग्रीमेंट है, थोड़ा अलग आपके ढंग से सेलिब्रेशन है आजकल में, थोड़ा अलग कीजिए तो आगे चलकर ऐसा ही हमारा आपके ग्रुप, आपके फेसबुक में हम लोगों को भी रिस्पेक्ट मिलना चाहिए। तो हम भी आपको सिखा है और हम बाद में क्या करेंगे, है ना? क्या बराबर? अभी हम लोग आपको क्या कर रहे हैं? ट्रेनिंग दे रहे हैं। यहाँ पे आज की ट्रेनिंग दी है, छोटी सी एक टेलर था, छोटा सा ट्रेनिंग था। अभी आगे लैब भी है और वो देख कर आपको लैब बना, मतलब आपको जो कहेंगे कि हम जब आते हैं आपके सिर पे और मीटिंग है तो आपके उसका मजा कुछ अलग होता है। हमारे ये कोई गेस्ट हमारे यहाँ आता है, हम लोग चाहे हमारे कोई इंडिया मैनेजर आपके सीएसपी में आता है तो ये गेस्ट आया ऐसे, तो आपके घर में मेहमान आता है तो क्या खुशी मिलती है? क्या खुशी मिलती है? नहीं, आपका जवई आता है, आपकी बेटी आती है, उस समय तो आपका माहौल ही अलग रहता है। क्या खिलाओ अपनी बेटी को? जवई को क्या खिलाओ? जवई पूछता है, जवई नहीं मुझे ये नहीं चाहिए, मुझे बॉटल चाहिए। वो पे तो कहीं खाने के तो पीने की दुकान के वाला दूसरा दिखता ही नहीं है। और क्या बस यही चल रहा, वो कपड़े की दुकान, बाकी किराना तो दिखता ही नहीं था, किराने की दुकान नहीं, माली की दुकान नहीं, बाकी तो दारू तो गली गली में, नहीं क्या? क्या बहुत मतलब एंजॉय होता है, बहुत सुंदर है। जिसमें नहीं गया तो गोवा एक बार जाइए, इंडिपेंडेंट हो जाता है। ऐसा नहीं है कि आप वहाँ जाके कुछ भी होता नहीं, कुछ नहीं होता है, अच्छा है। लेकिन एक थोड़ा एंजॉय करके, बहुत ही एंजॉय किया हम दोनों पति पत्नी, बहुत ही एंजॉय किया। इन लोगों को इनके ये फोटो निकालते थे, हम लोग मस्त एंजॉय करते थे दोनों। यानी कि बाद में हमारे होने के बाद इनपुट फोटो निकालते थे, इनका ऑर्डर यानी पाले पाल रख दिया था। हम 4 ही लोग थे ना, एक जन खड़ा रहो तो एक जन फोटो निकालो, यानी फोटो देखेंगे डबल में, यानी कि
ऐसा है कि बहुत एरिया, लेकिन हमारे बहुत ही सुंदर, मेरे से तो ज़्यादा मामी और भाभी ने ज़्यादा एंजॉय किया। यानी दोनों कल परसों के लिए आने के दिन के तो दिन भर नहीं निकले समुद्र के अंदर से। हम और हरप्रीत वहाँ बैठे रहे, बाकी तो ये दोनों मामी भाभी बढ़िया वहाँ पे एंजॉय कर रहे थे। यानी बहुत ऐसी सुंदर वहाँ पे बहुत मजा आती थी। ठीक है, ऐसा ही आप लोगों को भी एक बार लेके जाना है तो तैयार रहिए, फिर काम कर रहिए ताकि वहाँ पे अच्छा रहे। ठीक है, बहुत सुंदर। और हमारा ड्रिंक्स लेंगे, अब थोड़ा सा है ना, आप लोग इधर हो जाइए, हम इधर जाएंगे।